Hello everyone. Today we are going to discuss the new topics: factor affecting the solubility, factor affecting the stability of the carbocations. आपण पाहणार आहोत स्टॅबिलिटी ऑफ द कार्बोकॅटायन. जो स्टॅबिलिटीवर अफेक्ट करणारे कोणकोणते फॅक्टर आहे, असे 3 फॅक्टर आहे जो कार्बोकॅटायन वर अफेक्ट करत असतात. पहिला फॅक्टर आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, जो स्टॅबिलिटीवर इफेक्ट करत असतात. त्याच्यानंतर आहे दुसरा रेझोनन्स इफेक्ट, हा सुद्धा स्टॅबिलिटीवर इफेक्ट करत असतो. त्याच्यानंतर हायपर कॉन्जुगेशन, हा सुद्धा स्टॅबिलिटीवर इफेक्ट दाखवत असते. ओके, आता आपण पाहणार आहोत इंडक्टिव्ह इफेक्ट्स. मित्र, तुम्हाला माहित आहे आपण याच्या आधी सुद्धा इंडक्टिव्ह इफेक्ट आपण शिकलेलो आहोत. ओके, वी आर लर्न इन लास्ट लेक्चर्स inductive effect. What is mean by the inductive effect? Inductive effects means the permanent polarizations created in a covalent bond due to the displacement of the sigma electrons toward the more electronegative atom is called as the inductive effect. Inductive effect मध्ये असे 2 पार्ट आहे. एक पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे आणि दुसरा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. तोच आपल्याला इथं पाहायचा आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे, जो स्टॅबिलिटीवर, कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवर काय इफेक्ट दाखवत असतो हे आपण पाहणार आहोत. ओके, आता इंडक्टिव्ह इफेक्ट्स पहिले पाहणार आहोत आपण. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हा स्टॅबिलिटीवर काय इफेक्ट दाखवत असतो. ओके, जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो किंवा अल्किल ग्रुप असतो, हा अल्किल ग्रुप काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो. ओके, तर टेंडन्सी ऑफ द अल्किल ग्रुप, the stability of the carbocations by the dispersion of the positively charged. The greater number of the alkyl group attached to the carbon center, the greater the dispersion of the positively charged and greater the stability of the carbocations. Hence, tertiary carbocation is more stable than the secondary carbocations, which in turn the more stable than the primary carbocations. And methyl carbocation is a less stable. आपण इथं लिहिलेलं tertiary carbocation is a more stable than the secondary carbocation, primary carbocation and methyl carbocation. ओके, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे मिथिल. ओके, टेंडन्सी टू रिलीज द इलेक्ट्रॉन्स, म्हणजे मिथाइल ग्रुपची एक टेंडन्सी असते, तो इलेक्ट्रॉन रिलीज करत असतो. अशा आयटमला इलेक्ट्रॉन रिलीज करत असतो जिथं इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी सेंटर आहे. हा कार्बन जो आहे हा इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी सेंटर आहे. ओके, या सेंटरला, कार्बन सेंटरला 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स जेवढा जास्त राहील, द ग्रेटर नंबर ऑफ मिथाइल ग्रुप अटॅच टू द कार्बन center positively charged, the greater will be dispersion of the positively charged, the greater the stability of carbocation. जेवढा मिथाइल ग्रुप या कार्बन सेंटरला अटॅच असेल तेवढी त्या सेंटरची स्टॅबिलिटी वाढेल. इथं 1 2 3 ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप आहे. नंबर ऑफ 3 मिथाइल ग्रुप्स अटॅच टू द कार्बन सेंटर, the greater disperse of the positively charged, the greater the stability of carbocations. As compared the secondary carbocation, इथं फक्त 2 ग्रुप आहे, म्हणजे याच्यापेक्षा याची स्टॅबिलिटी कमी आहे. इथं एकच ग्रुप आहे, म्हणजे याच्यापेक्षा याची स्टॅबिलिटी कमी आहे. इथं अदर ग्रुप नाहीये, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, म्हणजे तिथं स्टॅबिलिटी कमी राहणार आहे. ओके, हा झाला इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर स्टॅबिलिटी वाढत जात असते. ओके, इन्क्रीज द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स, the greater the stability of carbocations. म्हणजे जेवढा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तेवढी त्याची स्टॅबिलिटी वाढेल. हा झाला एक्सप्लेनेशन्स इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि दुसरा रेझोनन्स इफेक्ट. आता रेझोनन्स इफेक्ट मध्ये हा ग्रुप जो आहे, हा ग्रुप स्टॅबिलिटी वाढवणार नाही. याच्यामध्ये दुसरा आपल्याला एखादा एक्झाम्पल द्यावं लागेल जेणेकरून त्याची स्टॅबिलिटी वाढत असते. परंतु एक गोष्ट आहे की रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे स्टॅबिलिटी कार्बोकॅटायनची वाढत असते. द रेझोनन्स स्ट्रक्चर्स इन्व्हॉल्व इन अ स्टॅबिलिटी इज अ मोर स्टॅबिलिटी इन्व्हॉल्व इन अ स्ट्रक्चर इज आर द मोर स्टॅबिलिटी this that which does not involve in a resonance. जर आपण रेझोनन्स मध्ये नाही गेलं
जात नसेल स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन रेझोनन्स मध्ये जात नसेल तर स्टॅबिलिटी त्याची वाढत नसते. ओके, आपण रेझोनन्स सुद्धा पाहिलेला आहे. इथं रेझोनन्स स्ट्रक्चर पडणार नाही, जेवढं रेझोनन्स स्ट्रक्चर पडत तेवढी त्याची स्टॅबिलिटी वाढत असते. या कंपाऊंड मध्ये कोणत्याच कंपाऊंड मध्ये स्टॅबिलिटी रेझोनन्स स्ट्रक्चर पडणार नाही. ओके, these group are not show the resonance structures because only electron donating groups. ओके, आता कसं होते रेझोनन्स स्ट्रक्चर कसं पडत असते. एखादा अलिलिक कंपाऊंड असेल, हा CH आणि CS2 पॉझिटिव्हली चार्ज. ओके, आता रेझोनन्स कसं जात असतो. ओके, द रेझोनन्स delocalizations of the positively charged increase the stability of carbocation. जेव्हा हा चार्ज पॉझिटिव्हली चार्ज डिलोकलाइज होत असते, लोकलाइज आणि डिलोकलाइज दोन्ही वर्ड डिफरंट आहे. लोकलाइज म्हणजे एक स्टेबल एकाच जागेवर राहणे आणि डिलोकलाइज म्हणजे पोझिशन चेंज करणे, चेंज द पोझिशन्स. हा या कार्बनवर आहे पॉझिटिव्हली चार्ज, तर हा पॉझिटिव्हली चार्ज डिलोकलाइज झाला पाहिजे. कशामुळे होत असते, कार्बन डबल बॉन्डमुळे. हा जो डबल बॉन्ड आहे आपण इकडे शिफ्ट केला तर हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे येईल, म्हणजे याचा रेझोनन्स स्ट्रक्चर पडला. जे CS2 पॉझिटिव्हली चार्ज आणि CS डबल बॉन्ड CS2 याला आपण रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणत असतो. हा फर्स्ट आणि हा सेकंड रेझोनन्स. या रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे म्हणजे रेझोनन्स डिलोकलायझेशन ऑफ द पॉझिटिव्हली चार्ज, जर रेझोनन्स पॉझिटिव्हली चार्जला डिलोकलाइज करत असेल तर त्याची स्टॅबिलिटी वाढत असते. द रेझोनन्स delocalize of the positively charged increase the stability of carbocation. For example, the allylic carbocations. हा अलील कार्बोकॅटायन जो आहे, कार्बोकॅटायन्स म्हणजे हा स्टेबल आहे. ओके, स्टॅबिलिटी म्हणजे स्ट्रक्चर पडत आहे. ओके, हा फर्स्ट स्ट्रक्चर आणि हा सेकंड स्ट्रक्चर. जेव्हा स्ट्रक्चर पडत असते रेझोनन्स म्हणजे जेव्हा स्ट्रक्चर पडते, एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर असते, त्यावेळेस त्या कंपाऊंडला स्टॅबिलिटी मेंटेन येत असते. ओके, the delocalization of the charge, stability of the carbocations increase the stability of carbocations. Okay, due to the resonance मुळे त्या कंपाऊंड जो पॉझिटिव्हली चार्ज आहे तो डिलोकलाइज होत आहे, त्याच्यामुळे त्याची स्टॅबिलिटी मेंटेन असते. त्याच्यापेक्षा एक वेगळं एक्झाम्पल घेणार आहोत आपण. बेन्झिलिक कार्बोकॅटायन. हा बेन्झिलिक कार्बोकॅटायन हा कार्बोकॅटायन सुद्धा डिलोकलाइज होत असतो. ओके, the resonance delocalization of the positively charged over the benzene ring वर हा पॉझिटिव्हली चार्ज काय होईल, डिलोकलाइज होईल. कसा डिलोकलाइज, हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड जर आपण इकडे शिफ्ट केला तर पॉझिटिव्ह चार्ज इकडे येत असते, म्हणजे असे याचे 4-5 स्ट्रक्चर पडत असते. ओके, हा डबल बॉन्ड CS2 आणि पॉझिटिव्हली चार्ज. पुन्हा हा बॉन्ड इकडे शिफ्ट केला तर पॉझिटिव्ह चार्ज इकडे येईल, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज काय होईल, पॉझिटिव्हली चार्ज डिलोकलाइज ओव्हर द बेन्झीन रिंग. म्हणजे नंबर ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर विथ इन्क्रीज द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स. हा झाला रेझोनन्स इफेक्ट. ओके, त्याच्यानंतर हायपर कॉन्जुगेशन तेच इफेक्ट दाखवत असते. आपण हायपर कॉन्जुगेशन पाहिलेला, डिलोकलायझेशन और कॉन्जुगेशन्स of sigma bond and pi bonds. Sigma bond and pi bond is called as the hyperconjugation. Ability of the alkyl group, the stability of carbocations via the hyperconjugations. The greater number of the alkyl group attached to the carbon atoms, the effect by the hyperconjugation, the greater will be stability of the carbocations. ओके, जर नंबर ऑफ कार्बोकॅटायन्स, नंबर ऑफ अल्किल ग्रुप वाढत असेल, कारण त्याच्यामध्ये एबिलिटी असते स्टॅबिलिटी जास्तीत जास्त वाढवण्याची. म्हणजे मिथाइल ग्रुप आहे, नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहे, जेवढं नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम असेल त्याची स्टॅबिलिटी जास्तीत जास्त वाढेल. हा झाले 3 इफेक्ट जो कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवर इफेक्ट करत असते. ओके, दॅट्स ऑल.